मित्रांनो, सर्वप्रथम इच्छुक असलेल्या उमेदवारांना महाजॉबहब.in या आपल्या अधिकृत संकेतस्थळावरती यायचं आहे। या अधिकृत संकेतस्थळावरती आल्यानंतर या जॉब संदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्हाला मराठीमध्ये बघता येणार आहे। मित्रांनो, भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत ही पदभरती केली जाणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे, कारण महाराष्ट्रातच सर्वाधिक जागा नाशिक येथे भरल्या जाणार आहे आणि महाराष्ट्रातच उमेदवारांना या पदांसाठी एक्झाम पेपर देखील देता येणार आहे। यामध्ये तब्बल 500+ पदांची ही बंपर भरती केली जाणार आहे, ज्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुम्ही पदवी असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त डिप्लोमा, डिग्री ज्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगमधनं केलेली आहे, ज्या उमेदवारांनी ITI केलेलं आहे, अशाही उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे। 19 मे 2026 ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। यासाठी या दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही अर्ज करणं आवश्यक असणार आहे। आजपासून म्हणजेच 20 एप्रिल 2026 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात देखील झालेली आहे। महाराष्ट्रातील नाशिक आणि मुंबई हे तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे। या व्यतिरिक्त देशातील विविध ठिकाणी एक्झाम सेंटर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। आता या ठिकाणी नेमकी कोणकोणती पदं असणार आहे, प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहे, त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। यामध्ये वेलफेअर ऑफिसरच्या 2 जागा असणार आहे, सेफ्टी ऑफिसरसाठी 1 जागा, तर सुपरवायझरच्या देखील भरपूर जागा वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते। यामध्ये सुपरवायझर टेक्निकल कंट्रोल, प्रिंटिंग, IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल, एअर कंडिशनिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इंक फॅक्टरी, त्यानंतर मेकॅनिकल, एअर कंडिशनिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन, ऑफिशियल लँग्वेज अशा विविध ब्रांचेसमधनं या जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहे। त्यानंतर पुढचं जे पद आहे सेक्रेटरी असिस्टंट 1 जागा असणार आहे, आर्टिस्ट ग्राफिक डिझाईन 1 जागा, ज्युनियर ऑफिस असिस्टंट 22 जागा, तर ज्युनियर टेक्निशियनच्या देखील जागा ब्रांचनुसार या ठिकाणी भरल्या जाणार आहे। यामध्ये प्रिंटिंगसाठी 108 जागा, कंट्रोल 227, इलेक्ट्रिकल ब्रांचसाठी 12 जागा, इलेक्ट्रॉनिक्स 15, मशिनिस्ट 8, फिटर 20, मेकॅनिक मशीन्स अँड टूल मेंटेनन्स म्हणजेच फिटरसाठी 3 जागा, इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन 1, स्टोअर 2, एअर कंडिशनिंग 2, इंक फॅक्टरी अटेंडंट ऑपरेटर 3 जागा, त्यानंतर इंक फॅक्टरी लॅबोरेटरी असिस्टंट 3 जागा, मेकॅनिकल एअर कंडिशनिंग 2 जागा, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स 2 जागा, अशा पद्धतीने 534 पदांची ही एक मोठी भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे। यामध्ये महत्त्वाच्या तारखा तुम्ही बघू शकता। 19 मे 2026 पर्यंत उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये SC ST फिजिकली डिसेबल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 200 रुपये, तर बाकी उमेदवारांसाठी 1000 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने देखील पे करता येणार आहे। आता या पदांसाठी नेमकी तुमचं वय काय असायला हवं हे देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये वेलफेअर ऑफिसर, सेफ्टी ऑफिसर आणि सुपरवायझर ह्या ज्या पोस्ट आहे या पोस्टसाठी 18 ते 30च्या दरम्यान उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे। त्यानंतर सेक्रेटरी असिस्टंट, आर्टिस्ट आणि ज्युनियर ऑफिस असिस्टंट या पदासाठी 18 ते 28, तर ज्युनियर टेक्निशियनच्या ज्या पोस्ट आहे त्यासाठी 18 ते 25च्या दरम्यान उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी शासन नियमानुसार विशेष सवलत देखील दिली गेलेली आहे, जसे की SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष विशेष सवलत या ठिकाणी असणार आहे। पगार तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जबरदस्त असा पगार उमेदवारांना पदानुसार या ठिकाणी दिला जाणार आहे। यामध्ये ज्युनियर टेक्निशियनची जी पदं आहे त्या पदासाठी 18,780 ते 67,390 या स्केलनुसार पगार असणार आहे, तर ज्युनियर ऑफिस असिस्टंट या पदासाठी 21,540 ते 77,160 नुसार पगार उमेदवारांना दिला जाणार आहे। त्यानंतर सेक्रेटरी असिस्टंट, आर्टिस्ट या पदासाठी 23,910 ते 85,510, सुपरवायझर ज्या पोस्ट आहे त्यासाठी 27,600 ते 95,910, तर सर्वाधिक पगार सेफ्टी ऑफिसर आणि वेलफेअर ऑफिसर या पदासाठी या ठिकाणी दिला जाणार आहे। 29,740 ते 1,03,000 पर्यंत पगार उमेदवारांना या ठिकाणी दिला जाणार आहे। पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस, भरपूर सारे बेनिफिट उमेदवारांना केंद्र सरकारमार्फत या ठिकाणी दिले जाणार आहे। आता जॉबचं लोकेशन नेमकी कुठं असणार आहे, तर सर्वाधिक जागा ज्या आहेत ते महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी भरल्या जाणार आहे। त्या व्यतिरिक्त देवस मध्य प्रदेश आणि हैदराबाद तेलंगणा हे देखील तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे। प्रत्येक युनिट वाईज वॅकन्सी कोणत्या पदासाठी किती असणार आहे ते देखील डिटेल्स तुम्ही सविस्तर नोटिफिकेशनमध्ये बघू शकता। यासाठी सविस्तर नोटिफिकेशनची लिंक देखील मी आपल्या महाजॉबहब.in या संकेतस्थळावरती दिलेली आहे।
आता या पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। सर्वप्रथम उमेदवारांची या पदांसाठी कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे CBT एक्झाम घेतली जाणार आहे। यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे 150 प्रश्न 150 गुणांसाठी विचारले जाणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 120 मिनिटे म्हणजे 2 तासाचा अवधी दिला जाणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे उमेदवारांना या पदांची एक्झाम देताना कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे। CBT एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर काही पदांसाठी टायपिंग टेस्ट स्टेनोग्राफी टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे, जसे की ज्युनियर ऑफिसर असिस्टंट या पदासाठी टायपिंग टेस्ट असणार आहे, तर सेक्रेटरी इन असिस्टंट या पदासाठी स्टेनोग्राफी टेस्ट असणार आहे। मात्र बाकीच्या पदांसाठी डायरेक्टली CBT नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या ठिकाणी दिली जाणार आहे। शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत बघू शकता प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता ही वेगळी असणार आहे। यामध्ये वेलफेअर ऑफिसर या पदासाठी तुम्ही सोशल वर्कमधनं MA असणं गरजेचं असणार आहे। ज्या उमेदवारांनी MSW MPM संबंधित कोर्स केलेला आहे, मराठी आणि हिंदी भाषेचं ज्ञान ज्यांच्याकडे आहे, अशाही उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे। त्यानंतर सेफ्टी ऑफिसर या पदासाठी इंजिनिअरिंगमधनं पदवी आणि 2 वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव किंवा इंजिनिअरिंगमधनं डिप्लोमा आणि 5 वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे। सुपरवायझर ज्या पोस्ट या ठिकाणी वेगवेगळ्या ब्रांचेसमधनं भरल्या जाणार आहे, तर त्या प्रत्येक ब्रांचमधनं तुमचा 3 वर्षाचा डिप्लोमा पूर्ण असणं गरजेचं असणार आहे। त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तुमच्या माहितीसाठी ही संपूर्ण PDF जी आहे ती देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यानंतर ज्युनियर टेक्निशियनची जी पदं आहे त्या पदांसाठी देखील उमेदवारांचा संबंधित क्षेत्रातनं ITI असणं गरजेचं असणार आहे। कायमस्वरूपी असा हा जॉब आहे मित्रांनो, त्यासाठी लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि या संदर्भाची सविस्तर नोटिफिकेशन तुम्ही या ठिकाणी क्लिक करून बघू शकता। ॲप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून ॲप्लिकेशन म्हणजेच अर्ज देखील करू शकणार आहे। ऑफिशियल वेबसाईटची लिंक देखील मी mahajobhub.in या संकेतस्थळावरती तुम्हाला दिलेली आहे। आता अर्ज नेमकी कसा करायचा, तर सर्वप्रथम उमेदवारांनी या दिलेल्या संकेतस्थळावरती जायचं आहे। त्यानंतर करिअर या पेजवरती जाऊन अप्लाय ऑनलाईन या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर टाकून नोंदणी करायची आहे म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्या रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती प्राप्त होईल। तो रजिस्ट्रेशन ID पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती तुम्हाला भरायची आहे, फोटोग्राफ सिग्नेचर सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे। या संदर्भाचं सविस्तर नोटिफिकेशन नुकताच म्हणजे आज रिलीज करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भाचा शॉर्ट व्हिडिओ देखील आपण या अगोदर बनवला होता, तो देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। ऑलमोस्ट सर्व गोष्टी ज्या आहेत सेमच आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करायचा आहे। सविस्तर नोटिफिकेशनची जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील उपलब्ध आहे, तिथे जाऊन देखील तुम्ही या संदर्भाचं संपूर्ण डिटेल्स घेऊ शकता। तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करायचा आहे। अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।